झुरतय उडतय तुझ्यासाठी मन ग ना कळतय तुलाच ग उधान जीवाला वाट आता ग तुलाच तना ग सप्पान की है आहे खरं ग काही कळना मला आज ग रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना ग दत्तू समजा असं गोल गोल का फिरायला लागले मला असं आधी कधीच नाही झालंय हो आणि जे काय होतंय ना ते लय भारी आहे बघा होय ते ना लय भारी होत मस्त आहे तुझं संपलं काय अजून पाहिजे थांब वेटर ओ वेटर ओ इकडे इकडे हा दादा हे जे काय होतं ना ते आणखी एक द्या हा मॅम आर यू श्योर अरे शुगर शुगर नो वरी हा सेम टू सेम 2 ग्लास द्या अजून हा लवकर ना लवकर लवकर हा लवकर ना मस्त मस्त वाटलं ते काय होतं दत्तू नाही जिम तेच ते हो जिम जिम पर जिम ऐका की आपण सकाळी आलो होतो तेव्हा रिसॉर्ट सरळ होतं ना आता आता सगळं वाकडं वाकडं का झालंय जादू आहे जादू जादू हे रिसॉर्ट बघ सगळं वाकडं तिकडं उलट फालटंय पण आपण ना तरी पण याच्यावर सरळ बसलोय सरळ आणि आपण अजून पण पडलो नाही तुला कळतंय का अरे काय चाललंय सगळं सर हो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय टेबल नंबर 12ची ऑर्डर माझ्याकडून चुकून यांच्या टेबलला गेली ते जिन कॉकटेल होतं सर मी त्यांना सांगणार तोवर ते पिऊन मोकळे झाले होते आता तर त्यांनी अजून 2 ग्लास मागवलेत सर अरे अशी चूक कशी केली रे तू हे बघ आता त्यांना काय देऊ नकोस कळतंय का ड्रिंक अजून आलं मॅनेजर मॅनेजर ते ड्रिंक का अजून आलं नाही सर प्लीज समजून घ्या सर ती जी जिन कॉकटेल होती हो सर त्यामुळं बस जे सांगितलं ना ड्रिंक दे तर ड्रिंक दे हा लवकर ड्रिंक दे काय नाहीतर तुझ्या या अख्ख्या हॉटेलला आग लावेली हो आग लवकर द्या लवकर या लवकर नाही तर बिल नाही भरणार हा बिल नाही भरणार सांगतो. दादाला नाव सांगेन आता ते मागतायत ना तर द्या त्यांना कस्टमर आहेत ना ते त्यांना नाही कसं म्हणणार द्या खुळ तुझ दाटलं या डोळ्यात ग सूर्य? करतय जीव आता ग तुळजा तुला ब्रह्मकमळ माहितीये का खुळ तुझ दाटलं या ते ना डोळ्यात ग फक्त पौर्णिमेच्या रात्री फुलत करतय आणि ते फुलल्यावर असं वाटतं सगळ्या जगावर त्याचाच प्रकाश पडलाय जीला सप्पान फिरमात हरलो भान आज ना तू तुझ्याच नादात त्या आभाळातल्या चंद्राला लाजवणाऱ्या ब्रह्मकमळासारखी दिसते अरे थांब की आज मी माझ्या बायकोला डोळ्यावरून बघितलं पण नाही काही बघू तरी दे ना मला जग रंग मनाचा झाला गुलाबी तुला तुझं पाहताना एवढे बारीक काजळ भरले तुझ्या डोळ्यात त्यास रडून घालणार आहेस का तू असं म्हणतात काजळ नसेल ना तर देखण्या बाईला नजर लागते आणि माझ्या बायकोला माझी पण नजर लागली नाही चालणार मला आपल्या माणसाची नजर लागते का कधी
तुळजा, अशीच माझ्या काळजाशी बिलगून माझा श्वास ऐकत राहा. असंच तुला मिठीत घेऊन मला कायम जपत राहायचं. मला मला तुझी लय गरज आहे तुळजा. आजपर्यंत मी सगळ्यांनी खांदा दिला, पण पहिल्यांदा तिच्या खांद्यावर डोकं टेकावं असं वाटलं ना, ती तू होतीस तुळजा. जिनं हक्कानं मला खांदा दिला ती तू होतीस. तू तू जवळ असलीस ना की सगळ्या जगाशी लढायची ताकद येते माझ्यात. तू मिठीत असलीस ना की असं वाटतं सगळं जग लय भारी वाटायला लागतं. असं वाटतं किती बी संकट येऊ दे माझ्यावर, मला अजिबात भीती वाटत नाही. कारण मला माहित असतं माझी बायको माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी. तुझं कायम माझ्या सोबत राहशील ना तू. सूर्या, मी तुला सोडून जाण्याची ना कल्पना पण सहन करू शकत नाही रे. तुळजा, तुझ्याशिवाय दिवस सुरू होत नाही माझा, रात्र पण सरत नाही. तू आहे ना पाण्याला लागलेली तहान आहेस तुळजा, जी जवळ असून पण भागत नाही. आपण कधीच वेगळं होऊ शकत नाही तुळजा, कधीच नाही. तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं नाही चालणार मला, कळलं? डॉक्टर तुळजा सूर्यकांत जगताप, तुमच्या चेहऱ्यावर ना इथून पुढे हसूच पाहिजे, फक्त हसू, कळलं? आता आज बघू चल. स्वप्नातल्या चांदण्याचं लागी जिम, ही जमीन अजून सरळ होईना. पण अशा वाकड्या जमिनीवर आपण काय लय डान्स केला हो. मला लय मज्जा आली तुमच्या बरोबर डान्स करून. तिच्यामुळं कळलं मला नाचता पण येत. अहो, तोंड पाडून फिरणं सोडलं तर कळेल ना तुमच्यात कसले कसले गुण आहेत ते. मला पण आधी असंच वाटलं होतं,
की तुम्हाला फक्त जिमच करता येते. फार फार तर उकडलेली अंडी खाता येतात. पण खरंच आज ना तुम्हाला नाचताना बघून तुमच्यासोबत नाचून मला लय मज्जा आली. मला पण. जिम तुम्ही माझ्याशी तुमची जिम व्हावी म्हणून लग्न केलं होतं ना? माहितीये मला. पण तुम्हाला एक सांगू का? मला ना तुम्ही खरंच लय आवडता. तुमचं असं जिमला जाणं, मग असं 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 ऐटीत बॉडी दाखवणं, मग ते असं चांगलं चांगलं खाणं, स्वतःचीच काळजी घेणं, असं असं काही बोललं तरी कावरं बावरं होणं, माझ्यावर चिडचिड करणं, मला लय आवडतं. मला ना लय हॅपीनेस आहे की तुम्ही माझ्या हजबंड आहे. अगं हॅपीनेस असतं ते. तेच ते हो, तेच ते. भावना महत्वाच्यात ना. भावना भावना महत्वाची. तुम्हाला सांगू, मगाशी मी ते ग्रीटिंग कार्ड तुम्हाला दिलं ना, ते मी लिहिलं वहिनीच्या सांगण्यावर नव्हतं, पण त्यात जे काही उतरवलंय ना ते माझ्याच मनातलंय. मला जे काही तुमच्याबद्दल खरं खरं वाटतं ना मी तेच लिहिलं. अगं तू पण वाईट नाहीयेस का? अगं तुझ्यासारखी हसती खेळती बघ कोणाला नको असते. पण मी एका जागी अडकलोय आणि ते मी तुला सांगू शकत नाही. तुला जर सांगितलं ना तसा कच्चा खाशील मला कच्चा. आणि जे बाकीवर आहे ना तुझा भाऊ सुजाता असं तुझं असं बारीक 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 खिमा कराल खिमा. काय बोलताय तुम्ही? मी खाणार आहे तुम्हाला? मी खाणार आहे तुम्हाला? मी कशी खाईन तुम्हाला? तुम्ही सांगून तर बघा एकदा. कुठे अडकलाय तुम्ही? सांगा मला कुठे अडकलाय? फ्रेंड्स आहे ना आपण, मग सांगा. हा बाई सांगतो सांगतो किती दंगा करत असतो. हा आता आपण दोस्त आहे म्हणून सांगतो मी तुला. माझं ना त्या कामिनीवर लई प्रेम, लई मनापासून प्रेम. आपल्या लग्नाच्या आधीपासून तिच्या परवानगीशिवाय मी काय बी करत नाही. आपल्या लग्नासाठी पण परवानगी तिनं मला दिली होती. आणि मी आता तुझ्यासोबत इकडं हनीमूनला आलो. दादाने माझं बळजबरी तुझ्या बरोबर लग्न लावून दिली. माझी स्वतःची जिम झाली ना मग मी ना कामिनीशी लग्न करेन आणि मी सुखानं संसार करेन. पण तू तुझ्या दादाकडे निघून जा. हा मग मी माझ्या कामिनी बरोबर माझा सुखाचा संसार करतो. धनु हे बघ आपण दोस्त म्हणलीस ना तू मला म्हणून मी तुला सांगितलं. आणि आता आपण दोस्त म्हणून ही डील करायची काय? धनु अरे कुठे गेली? मला काय माहित नाही. मला जेवण पाहिजे म्हणजे पाहिजे. तुमची भट्टी पण झाली तर मी काय करू? मला आता भूक लागली. गरम गरम जेवायला द्यायचं म्हणजे द्यायचं. कळलं? जा धनु काय झालं? काय बोलला काय देऊ? काय नाही हो, काय नाही. तुम्ही काळजी नका करू. आता ना गरम गरम जेवण आहे ना, आपण मस्तपैकी जेवण जेवू. हा या. हे काय? रिया मला ना हा आईस्क्रीमचा कप बघून ना आपल्या लहानपणीचा आईस्क्रीम खातानाचे दिवस आठवले. काय एन्जॉय करायचो ना आपण. होय. तुला माहिती आहे तू केवढी आवडी होतीस आईस्क्रीम खायला. मी मग तू स्वतःच बी खायचीस आणि माझं बी आईस्क्रीम पाळवायचीस. पण काय बी म्हण हे दिवस लईच भारी होते तुझं. अगदी खरंय. लहानपणापासून खूप जपत आलायस तू मला.
मला चिंचा बोरा आणून देतास. आणि त्याच्यावर मीठ टाकून तू चोकत बसायचीस. आणि तू डोंगरावर जाऊन ना करवंद पण आणायचास. आणि ते खाऊन आहे ना त्याच्या चिकन सगळं तोंड भरवायचीस. तुळजा, धनुला बी आईस्क्रीम आवडतं, आपण तिला नेऊन देऊया का? सूर्या रे, तू विसरतोस का? हनीमून कपल आहेत ते, करू दे की त्यांना एन्जॉय. ते ना आता दोघं जण एकमेकांसोबत छान वेळ घालवत असतील. आणि तसंही आपल्याला उद्या सकाळी लवकर निघायचंय, त्यामुळे आता आपण कुठेही जाणार नाही होतं. बरं ठीक आहे, कुठं नको जायला, पण मग आत्ता काय करायचं आपण? आत्ता काय, छान आवरायचं आणि शांतपणे झोपून जायचं. फक्त झोपायचं, फक्त झोपायचं. हो, चल झोपूया. गुलाबी तुला पाहताना तुळजा, प्रवासानं लय कंटाळा आला बघ. माणूस जगातनं कुठं नवीन फिरून येते, पण आपल्या घरी येण्याचा ना आनंद वेगळाच असतो. अगदी खरं. माणूस घरापासून लांब असला ना की मग त्याला घराची आणि घरातल्या माणसांची किंमत कळते. होय, मला प्रवासात तर ना असं वाटत होतं कधी एकदा घरी जातोय आणि आपल्या घराकडे डोळे भरून बघतो. तुळजा, हे नुसतं घर नाही ग माझं, आयुष्य आहे माझं. इथंच जन्मलो, इथंच वाढलो, इथंच खेळलो. माझी मुळं पुरलेत ह्या मातीत. या घराशी ना जोडली माझी. ते दिसतच आहे तुझ्या डोळ्यात. असं वाटतंय की हे घर पण तुझी वाट बघत होतं. आणि घरातली माणसं तर काय आता उड्या मारत बाहेरच येतील आपलं स्वागत करायला. चल जाऊयात आज. काय ग, काय झालं? असं का बसलाय तू? तेजू राजू भाग्या, काय झालंय? असे नाराज का दिसताय तुम्ही? अरे काय झालंय, कोणी सांगाल का मला? अरे बोला की काय झालंय? भागूचा रिझल्ट लागलाय. मग काय झालं निकालाचं?